हाय, तर राधा किचन रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे. तर इकडे आपण आज प्रॉन्स बिर्याणी बनवत आहोत. तर त्यासाठी आपण काय काय घेतलेले आहे ते बघूया. तर इकडे आपण प्रॉन्स घेतलेले, त्यामध्ये लाल तिखट, हळद, धनजिरे पावडर आणि मीठ, कोथिंबीर, दही घातलेली आहे आणि ते मस्त मिक्स करून घेतलेलं आहे आणि मॅरिनेट करण्यासाठी ठेवलेली आहे. आणि थोडीशी काश्मीरी लाल पावडर पण त्यामध्ये घातलेली आहे, तेल घातलेलं आहे आणि ते मस्त मिक्स करून असं एका साईडला ठेवून द्यायचं. आणि मग दुसऱ्याकडे आपण राईस करण्याची तयारी करायची. तर इकडे मी बासमती राईस घेतलेले आहेत. तर राईसमध्ये बिर्याणी बासमती घेतलेले, हे मस्त स्वच्छ धुवून अर्धा तास ठेवूया. इकडे कांदा, टोमॅटो आणि खडा मसाला घेतलेला आहे. एका पातेल्यामध्ये पाणी घेऊन त्यामध्ये तो खडा मसाला टाकायचा आणि मीठ टाकायचं, साजूक तूप पण घालायचा आणि त्याला चांगली उकळी येऊन द्यायची. आणि उकळी आल्यानंतर मस्त त्यामध्ये आपण अर्धा तास भिजत ठेवलेले ठेवलेला राईस तो त्यामध्ये घालायचा आणि मग हा राईस घातल्यानंतर ते मस्त शिजू द्यायचा. राईस मस्त झाकण देऊन मस्त तो शिजू द्यायचा. आणि मग इकडे मस्त आपला राईस शिजतोय. तर बघा मग कसं मस्त झाकण देऊन ते शिजू द्यायचा भात. आणि मग इकडे मस्त आपला भात शिजतोय, त्यामधलं पाणी पण काढून घ्यायचा. उकळल्यानंतर त्यातलं पाणी काढायचा, मग तो सुटसुटीत भात होतो. आणि मग इकडे आपला मस्त राईस झालेला आहे. इकडे आपण एक कढई घेतलेली आहे. कढईमध्ये तेल घालायचं आणि चांगला गरम होऊ द्यायचा. आणि नंतर त्यामध्ये कांदा टाकायचा आणि मस्त परतून घ्यायचा कांदा. तर इकडे बघा मस्त आपला कांदा परतून होतोय. तर व्हिडिओ कशी वाटते ते नक्की सांगा. आणि कांदा परतून झाल्यावर नंतर त्यामध्ये टोमॅटो घालायचा आणि टोमॅटो पण मस्त परतून घ्यायचा. तर बघा इकडे अशा मस्त आपलं परतून होतंय. चांगला शिजू द्यायचं, ते आपल्याला ग्रेव्ही करायची आहे त्याची. नंतर मग त्यामध्ये आला लसूण पेस्ट घालायची आणि ते पण चांगलं एकजीव करायचं, दोन्ही पण सगळं एकजीव झाल्यानंतर त्यामध्ये लाल तिखट घालायचा आणि हळद घालून चांगलं परतून घ्यायचा. आणि मस्त बघा कसं मस्त वाटतो, तेल सुटेपर्यंत परतायचा. आणि मग नंतर त्यामध्ये बिर्याणी मसाला घालायचा. तर इकडं मस्त चिकन बिर्याणी मसाला मी घातलेला आहे आणि ते मस्त परतून घ्यायचं. आणि इकडे आपली मस्त मॅरिनेट करण्यासाठी ठेवलेला प्रॉन्स ह्यामध्ये घालायचे. तर बघा कसं मस्त दिसतंय ना. तर आणि आता मस्त मिक्स झाल्यानंतर झाकण देऊन एक मस्त वाफ काढायची. त्याला मस्त वाफ काढून घेऊया आपण झाकण देऊन. तर इकडे आपली वाफ कशी झाली बघूया आपण. मस्त झालेली आहे बघा, मस्त तेल पण सुटलेलं आहे. परत एकदा त्याला चांगला मिक्स करायचा आणि परत त्यामध्ये कस्तुरी मेथी घालायची आणि परत थोडीशी वाफ काढायची. तर बघा अशा प्रकारे परत एकदा वाफ याची काढू, म्हणजे शिजू देऊया त्याला. आणि मग नंतर त्यामध्ये थोडं परतून घ्यायचं आणि मग आपला राईस पण झालेला आहे तो त्यामध्ये घालायचा. मस्त झटपट होणारी बिर्याणी आहे, साधी सोपी आहे, झटपट पण होते. हा राईस त्यामध्ये घातलेला आहे आणि बघा इकडे मस्त आपली बिर्याणी शिजू देऊया. परत एक थोडी वाफ काढायची आणि नंतर त्यामध्ये तळून घेतलेला कांदा, काजू आणि कोथिंबीर घालायचे. अशा प्रकारे मस्त आपली प्रॉन्स बिर्याणी तयार झालेली आहे. तर बघा मग थोडी वाफ काढून मस्त आपली खाण्यासाठी तयार. व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा. अजून कोणत्या व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडतील ते नक्की सांगा. तर बघा मग मस्त झालेली आहे आपली प्रॉन्स बिर्याणी. तर चला मग बाय.